मी माझ्या बहिणीच्या खोलीत शांतपणे बसले होते. माझ्या मांडीवर तिचा 1 वर्षाचा मुलगा होता, जो गाढ झोपला होता. काही महिन्यापूर्वीच आमचा संसार उद्ध्वस्त झाला होता आणि मी आज जे काही केले त्यानंतर मी माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. ज्या व्यक्तीचा फक्त मी तिरस्कार करते, तो मी स्वतःसाठी कसा निवडला होता? मी काही वेळ बसले होते तेव्हा खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे पती खोलीत आले. माझ्या डोळ्यात फक्त त्याच्याबद्दल द्वेष होता. मला पाहून तो मंद स्वरात म्हणाला, "आज जा आणि माझ्यासाठी जेवण घेऊन ये. मला पण ऑफिसला जायचे आहे." त्याची स्टाईल कमांडिंग होती, जी मला असह्य होती. मला लगेच राग आला आणि म्हणाले, "मी तुझा विकत घेतलेला गुलाम नाही, जो तुझ्या आदेशाचे पालन करेल. मी हे लग्न फक्त माझ्या बहिणीच्या मुलासाठी केले आहे आणि जर तुला असे वाटत असेल की माझा नवरा बनून तू माझ्यावर वर्चस्व गाजवशील आणि मी जर तुला सर्व काही मान्य केले, तर ती तुमची चूक असेल. लक्षात ठेवा, तुमच्यासारख्या लोकांना धडा कसा शिकवायचा हे मला माहीत आहे. माझ्या बहिणीसारख्या प्रत्येक नशिबाचा विचार करा, जी निर्दोष होती आणि तुमचे सर्व अत्याचार शांतपणे सहन करत होती. माझे नाव अंतरा आहे." मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि रागाने बोलले आणि तो पुन्हा माझ्याशी हळूवार स्वरात बोलला, "तुझे लग्न का केले हे मला माहीत आहे आणि मला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची गरज नाही. आता मला जेवण आण. मला ऑफिसला जायला उशीर होतोय." म्हणजे माझ्या इतक्या बोलण्याने त्याला काही फरक पडला नाही. तो माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होता आणि मी त्याची कामे करावीत अशी अपेक्षा करत होता. मी त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून एका बाजूला पडून राहिले. याचा अर्थ तुमच्यासारख्या माणसाशी बोलणेही मला योग्य वाटत नाही. त्याने माझे नाव पुन्हा 1-2 वेळा पुकारले आणि मला जेवण आणण्यासाठी बोलावले, पण मी त्याच्या आवाजाकडे पाहण्याची तसदी घेतली नाही. तो गाढ झोपलेला असताना मी माझ्या भाच्याला सतत थोपटत होते. बराच वेळ फोन करून तो खोलीतून निघून गेला तर मी तिरस्काराने मान हलवली आणि मला त्याच्याशी संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती. या व्यक्तीने माझ्या बहिणीला दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी मी फक्त आणि फक्त माझ्या भाच्यासाठी आले होते आणि माझे लग्न झाले असते तर फक्त बदला घेण्यासाठी. या सगळ्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. माझ्या बहिणीचा स्वभाव खूप निरागस होता आणि ही व्यक्ती एक शैतानी व्यक्ती आहे आणि अशा लोकांना कसे बरे करावे हे मला चांगले माहीत आहे. आमच्या लग्नाला बरेच दिवस उलटून गेले होते आणि मी प्रदीपला बोटही लावू दिले नव्हते. जरी तो माणूस होता आणि माझ्याकडून माझा नवरा होण्याचा हक्क मागण्यासाठी त्याच्या आतल्या भावना प्रबळ असाव्यात, पण माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नये म्हणून मी त्याला सक्त मनाई केली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानेही माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवली. लग्नानंतर त्याने मला हात लावण्याचा प्रयत्न केला नाही. होय, तो मला त्याचे काम करायला सांगायचा, ज्याला मी विनाकारण नकार द्यायचे. मुलाचा बाप असूनही प्रदीप अतिशय देखणा तरुण होता. कोणत्याही मुलीचे स्वप्न असू शकते. तो माझ्या बहिणीचा नवरा नसता तर कदाचित मी प्रदीपची बायको झाली असती. माझ्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट ठरली असती आणि मी मनापासून हे नाते सुरू केले असते. पण सर्वात मोठा काटा म्हणजे तो माझ्या बहिणीचा नवरा होता आणि माझ्या बहिणीला मारणारा नवरा होता. माझ्या बहिणीचा प्रस्ताव आला तो दिवस मला अजूनही आठवतो. आमच्या घरात उत्साहाचे वातावरण होते. आज प्रदीपच्या घरून लोक येत असल्यामुळे आईने अनेक प्रकारचे पदार्थ बनवले होते. माझ्या बहिणीचा आनंदही लपत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू होतं. ती अतिशय संयमी स्वभावाची होती, त्यामुळे आम्हा सर्वांना तिचा आनंद आवडायचा. मी आतून खूप खुश होते, कारण मी माझ्या बहिणीला इतकं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. काही वेळाने तिचे सासरे आले आणि येतच त्यांनी तिला इकडे तिकडे पळायला लावले. कधी पाणी आणते, कधी त्यांना सरबत हवं असतं. आम्हा सगळ्यांना ही कृती खूप वाईट वाटत होती, पण ते बहिणीचे सासरचे होते, त्यामुळे सर्वजण शांतपणे हा कार्यक्रम पाहत होते. हळूच तिची सासू बहिणीला विचारू लागले, "तुझे कोणासोबत अफेअर आहे का? तुमची कोणासोबतची एंगेजमेंट तुटली आहे का? तुला स्वयंपाक कसा करावा हे माहीत आहे का? तू जास्त कपडे धुता की त्यातून काहीच येत नाही?" मी रागाने लाल झाले होते आणि मला या सगळ्याचे खूप वाईट वाटत होते. आधी ती खूप खुश होती, आता तिच्या चेहऱ्यावर फक्त भीती होती. आई त्यांच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं देत होती. अचानक माझ्या बहिणीचे सासरे म्हणाले, "बहिणी, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत नाही आहोत ना. आम्हाला आमच्या होणाऱ्या सुनेला विचारायचे आहे, पण असे दिसते की तिला आम्ही फारसे आवडत नाही, त्यामुळे ती आमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही." मला राग आला, पण मी स्वतःवर ताबा ठेवला, कारण ते सासरे होते आणि सासरे बरेचदा असेच असतात. बराच वेळ माझ्या बहिणीच्या प्रश्नांची उत्तरं देत राहिलो. त्यानंतर जे पाहिजे ते खाऊन ते आमच्या घरातून निघून गेले. मला जे समजले ते असे की दीदींना खूप आनंद होईल की त्यांचे नाते निश्चित झाले आहे. आता तिला वाईट वाटायला लागलं. कदाचित तिला सासरचे लोक आवडत नसावे. तिच्या अचानक आलेल्या दुःखाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. मी माझ्या बहिणीला वेळेबद्दल विचारले.
तेव्हा ती एकच गोष्ट सांगायची, नाही मी फक्त तुम्हा सर्वांपासून विभक्त होत आहे, त्यामुळे मी थोडे दुःखी आहे, याशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही. तर मी तिला समजावत होते की तू मूर्ख आहेस, तुझा होणारा नवरा खूप चांगला आहे. आमचा जिजू प्रदीप खूप चांगला माणूस होता, त्याच्यासारखा कुणीच नव्हता. मी त्याची मोठी फॅन आहे. प्रत्येक गोष्टींसाठी त्यांच्याबरोबर राहा आणि त्यांच्याशी मोबाईलवरही माझे त्याच्याशी वारंवार वाद व्हायचे. कधी कधी मी माझ्या बहिणीला गमतीने पण सांगायचे की बहीण, तुला प्रदीप आवडत नसेल तर काही हरकत नाही, तू त्याला नाही म्हणू शकतेस आणि मी प्रदीपला ग्रीन सिग्नल देईन. तू पण आई बाबांशी बोल आणि माझे आणि प्रदीपचे लग्न करून दे. मी खरंच प्रदीपच्या प्रेमात पडले आहे. तो खूप देखणा आहे. प्रदीप जिजू जेव्हा हसतात तेव्हा त्यांच्या गालावर डिंपल मला आकर्षित करतो. मी हे गमतीने बोलले आणि माझी बहीण माझ्या विनोदावर मनापासून हसली. पण मला माहीत नव्हते की हा व्यक्ती त्याच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे आणि माझ्या बहिणीला मारेल आणि मी गमतीने जे बोलले ते खरे ठरेल. म्हणजे मी प्रदीपची बायको होणार. लग्न सुरळीत पार पडले आणि माझी बहीण रडत रडत घरातून निघून गेली. तिच्या लग्नानंतर काही दिवसातच आमच्या लक्षात आले की तिचे सासरचे लोक तिला आमच्या घरी येऊ देत नाही. लग्न होऊन 2 महिने उलटून गेले पण दीदी एकदाही घरी आली नव्हती आणि हे माझ्यासाठी दुःखदायक होते, कारण ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती. जेव्हाही मला कोणतीही अडचण आली तेव्हा मी माझ्या बहिणीकडे ती सांगायची. पण जेव्हापासून माझी बहीण गेली तेव्हापासून आमच्यात खूप दुरावा निर्माण झाला होता. अनेकदा माझी आई असेही म्हणते की मला माहीत नाही की माझ्या मुलीचे लग्न कुठे झाले आहे, की आता मला तिचा चेहराही पाहण्याची इच्छा आहे. एक दिवस आम्ही सर्वांनी एकत्र बसून एक प्लॅन केला की आपण दीदीकडे जाऊ. तिला यायचे नव्हते. माझ्या वडिलांनीही लगेच होकार दिला. मी, आई आणि बाबा आम्ही 3 जण ट्रान्सपोर्टने माझ्या बहिणीच्या घरी पोहोचलो होतो. पण समोरचे दृश्य पाहून आम्ही थक्क झालो. बहीण गुन्हेगारासारखी डोके टेकून उभी होती आणि जिजूच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. आम्ही तिघेही स्तब्ध झालो. मग आजवर दीदीला काहीही न बोलणारे प्रदीप जिजू आज मात्र त्यांचा आवाज गल्लीच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत होता. माझी बहीण थरथरत होती. आम्ही काही बोलायच्या आधीच किंवा त्याला आमच्या उपस्थितीची जाणीव करून देण्यापूर्वीच प्रदीपजींनी तिच्या चेहऱ्यावर जोरदार वार केले होते. ते पाहून मला वाईट वाटले. मला त्याच्या घरात पाहून त्याला पूर्णपणे संशय आला असताना माझे आई आणि वडील लगेच त्यांच्यामध्ये पोहोचले. माझी हिचकी थांबली होती. हा व्यक्ती माझ्या बहिणीलाही मारेल असे मला कधीच वाटले नव्हते. आमची बहीण आमच्यासाठी खूप खास होती, कारण ती घरातील सगळ्यात मोठी आणि लाडकी मुलगी होती. पप्पा आणि आईने तिला फुलासारखे ठेवले आणि ही व्यक्ती माझ्या बहिणीला मारते. आज पहिल्यांदाच मला माझ्या जिजूबद्दल तिरस्कार वाटला. नाहीतर मी म्हणायचे की माझा जिजू लाखात एक आहे. सासरे वाईट असले तरी काय, पण माझ्या बहिणीचा जोडीदार चांगला आहे ना. पण आज जेव्हा आपल्या समोर वास्तव उघडले, पप्पा आणि आईने त्याला वारंवार कारण विचारूनही काही सांगितले नाही, पण दीदीकडे बघूनही ते गप्प व्हायचे. तर माझी बहीणही मला मिठी मारून सतत रडत होती. मी तिला बरेचदा विचारले की काय झाले, तुम्हा दोघांमध्ये काही चर्चा झाली असेल तर मला सांग, कुणास ठाऊक आपण हा प्रश्न सोडवू शकू. पण तिने किंवा माझ्या बहिणीच्या नवऱ्याने मला काहीही सांगितले नाही. पण प्रदीप जिजूंबद्दल द्वेष आमच्या मनात घर करून होता. वेळेचे काम आहे पास करणे आणि ते आपल्या गतीने जात होते. तुम्ही सर्वांनी महिन्यातून एकदा आमच्या घरी यावे, अन्यथा प्रदीप त्यांच्या मुलीला घेऊन जाईल असे सांगून पप्पा आले होते. तर वडिलांकडे कटाक्ष टाकून प्रदीप पुन्हा गप्प झाला. मला लगेच वाटले की त्याला काहीतरी सांगायचे आहे, पण काही कारणास्तव गप्प आहे. पण आम्ही काही बोललो नाही, कारण जास्त बोललो तर आमच्या बहिणीचे घर उद्ध्वस्त होईल, आमच्या बहिणीचा घटस्फोट होईल. अशी कोणतीही चूक आम्हाला करायची नव्हती. काही महिन्यानंतर आम्हाला चांगली बातमी मिळाली की माझी बहीण गर्भवती आहे. बरं, ती 2 महिन्याची गरोदर होती हे ऐकून माझे पाय जमिनीला लागत नव्हते. मी आकाशात उडून लोकांना माझ्या आनंदाबद्दल सांगण्याच्या मूडमध्ये नव्हते. मी इतकी आनंदी झाले की मर्यादाच नव्हती. माझी बहीण आई होणार होती, म्हणजेच माझ्या घरी एक लहान मूल येणार होते. आम्ही सगळे खुश होऊन दुसऱ्याच दिवशी दीदीच्या घरी पोचलो. प्रदीपने जोशपूर शैलीत आमचे स्वागत केले. ते सतत एकाच गोष्टीसाठी आग्रह करत होते की देवाने आपल्या मुलाला निरोगी करावे. त्याचा आनंद लपून राहू शकला नाही. तर बहीण मला खूप उदास दिसत होती. मी तिला अनेक वेळा विचारल्यावर ती गप्पच राहिली. ती एवढंच म्हणाली की तिची तब्येत बरी नाहीये आणि म्हणूनच तिला असं वाटतंय. बाकी देवाची कृपा आहे. पण तिच्या डोळ्यातून काहीतरी दिसत होतं. आई बाबांनीही तिला अनेक वेळा विचारले होते, पण ती फक्त म्हणाली काही नाही, तुमचा गैरसमज झाला आहे. पण आम्ही अनोळखी होतो आणि आमचा एवढा मोठा गैरसमज होऊ शकतो. वेळ निघून जात होता आणि बहिणीच्या मुलाचाही जन्म झाला. तिच्या मुलाच्या आगमनानंतर आम्ही सर्वांनी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली. प्रदीप भाई मर्यादेपलीकडे खुश होते. त्यांचा आनंद बघून मी माझे सर्व वैर विसरून त्याला मिठी मारली. मला पण तिच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्यामुळे मला खूप समाधान वाटले की माझी बहीण आता प्रदीपसोबत खुश आहे. पण जेव्हा मी माझ्या बहिणीला भेटले तेव्हा माझे सर्व आनंद पुन्हा उद्ध्वस्त झाले.
कारण ती खूप चूप रडत होती आणि हे माझ्यासाठी चांगले नव्हते. मी लगेच तिला माझ्या छातीशी घट्ट मिठी मारली. तरीही तिने पुन्हा जोरदार प्रतिकार केला. मला समजले नाही की ती असं का करत आहे. मी अनेक वेळा विचारले, दीदी मला सांग, तुझ्या आयुष्यात काय चालले आहे? तुमचं प्रदीप जिजूंसोबत भांडण झालंय की आणखी काही? तो तुला काही बोलला का? तुझ्यावर हात उचलला का? मी एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले, पण ती म्हणाली असे काही नाही. पण तिचा स्वर डगमगला होता. यातही मला जिजूचा दोष का वाटत होता माहीत नाही. वेळ हळूहळू जात होता. सुरुवातीच्या काळात मी माझ्या बहिणीकडे राहिले जेणेकरून मला तिची सेवा करता येईल. कारण अशा वेळी आई आणि बहिणीशिवाय कोणीही स्त्रीचे दुःख समजू शकत नाही. कदाचित माझ्या नवऱ्यालाही नसेल. पण प्रदीप जिजूंना पाहून मला आश्चर्य वाटले. कारण प्रदीप जिजू दीदीच्या सेवेबद्दल अशा पद्धतीने बोलत होते की पाहणाऱ्याला वाटले असेल की या दोघांमध्ये किती प्रेम आहे. जेव्हा जेव्हा तो माझ्या बहिणीला बाथरूममध्ये घेऊन जायचा तेव्हा तो तिला आपल्या मिठीत घेऊन जायचा. मला वाटले की या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. परंतु 1 वर्षानंतर वास्तविकता उघड झाली जेव्हा दीदीच्या निधनाची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. मला जणू कोणीतरी माझा आत्मा हादरवून सोडला आहे असे वाटले. आम्ही सगळे लगेच दीदीच्या घरी पोहोचलो तर प्रदीप हातात डोकं धरून बसला होता. मी लगेच भाच्याला माझ्या मांडीत घेतले. मम्मा मम्मा म्हणत तो रडत होता. वडिलांनी प्रदीपला मुलगी कुठे आहे असे विचारले असता त्यांनी रडत रडत वडिलांना मिठी मारली. ते म्हणाले की तिचा खूप वाईट अपघात झाला आहे. तिच्या मृतदेहाचा चेहराही ओळखता येत नाही. सामान घेण्यासाठी ती एकटीच गेली होती आणि तिची कार एका ट्रकने एवढ्या जोरात धडकली की तिचा चेहराही विद्रूप झाला. काही वेळाने सर्व प्रकरण मिटले. दीदीचा मृतदेहही घरी आला. प्रदीप जिजूच्या म्हणण्यानुसार तिचा चेहरा प्रत्यक्षात ओळखता येत नव्हता. आम्ही सगळे जोरजोरात रडत होतो. माझी एकुलती एक बहीण गेली होती. संयम इतक्या सहजासहजी येत नव्हता. माझ्या बहिणीचा मृतदेह धरून मी इतकी रडले की सगळ्यांना अश्रू अनावर झाले. तिचं प्रेत उचललं की माझ्या हिचकी घरभर गुंजल्या. मी माझ्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून जाऊ देणार नाही असा गोंधळ घातला होता. पण ज्यांना जायचे आहे त्यांना कोण रोखणार? काही वेळाने त्यांनी मला सांभाळले आणि दीदीचे मृतदेह स्मशान घाटावर नेले. माझ्याकडे माझा भाचा आहे ज्याची मी एकटीच काळजी घेते. तो मला त्याची आई मानत होता. मी त्याला माझ्यासोबत घरी आणले. माझा जिजू कसा आहे याची मला कल्पना नव्हती. पण मला त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार करण्याशिवाय काहीच वाटत नव्हते. मला तो क्षण नेहमी आठवतो जेव्हा माझी बहीण रडायची तेव्हा तिच्या डोळ्यात दुःख होते. मला तिच्या सासरचे टोमणे आठवले. लग्नानंतर मुलीच्या डोळ्यातला आनंद मी कधीच पाहिला नव्हता. ती कायम गुलाम राहायची. त्यामुळे माझ्या बहिणीच्या मृत्यूला फक्त माझा जिजूच जबाबदार आहे असे मला वाटायचे. ती वस्तू आणायला गेली असती तर बायकोला असं एकटं सोडणं त्यांच्यावर कर्तव्यच होतं. पण त्याला काहीच अर्थ नव्हता. आई आणि इतर अजूनही कौतुक करत होते की या मुलाने सर्व काम कसे व्यवस्थापित केले आहे. परंतु मी फक्त त्याचा तिरस्कार केला. मला त्या व्यक्तीचे नावही ऐकायचे नव्हते. मी 1-2दा आईशी भांडूनही विचारले होते की तू या माणसाची इतकी स्तुती का करतेस? तुझ्या मुलीला मारणारा तोच आहे. तू असं प्रेम का देत आहेस? तर माझी आई म्हणाली, तू मूर्ख आहेस. असे करू नकोस. तुझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. असे कोणाला दोष देऊ नकोस. माझ्या बहिणीचा मानसिक छळ करणारी हीच व्यक्ती होती. माझ्या बहिणीचा असाच मृत्यू झाला नाही. तेव्हा वेळ जात होता हे मला माहीत होतं. माझ्या बहिणीच्या मृत्यूला 2 महिने झाले होते. एके दिवशी बहिणीचे सासरे आमच्या घरी आले. मला वाटलं कदाचित तो राजला भेटायला आला असेल. मी त्याच्याबरोबर माझ्या खोलीत बसले. मला लोकांचे चेहरेही बघायचे नव्हते. प्रत्येकजण मला अपराधी वाटत होता. काही वेळाने लोक निघून गेले होते. तो का आला होता ते मला कळले नाही. तो निघून जाताच मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि राजवर प्रेम करू लागले. एवढ्या कमी वेळात राज माझ्या इतक्या लोभाचा झाला की त्याला मर्यादाच नव्हती. मी आईकडे बघून विचारले, हे दुर्दैवी लोक का आले? आमचे घर आणि तुम्ही त्यांच्यासाठी दार का उघडले? आता महान प्रेम जागृत होत आहे. पूर्वी त्यांनी माझ्या बहिणीबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल विचारले नाही. आता ते नाटक तयार करायला आले आहेत. माझे बोलणे ऐकून आई पूर्णपणे गप्प झाली. मला समजले नाही की आई गप्प का? मी तिच्या जवळ बसले कारण मला प्रकरणाचे गांभीर्य जाणवत होते. मी माझा हात तिच्या हातावर ठेवला. तिच्या डोळ्यात बघत म्हणाली, आई काय झालंय? सगळं स्पष्ट सांग. हे लोक आमच्या घरी का आले? माझ्या प्रश्नावर आईने माझ्याकडे बघितले आणि खालच्या स्वरात म्हणाली, तो एका महत्त्वाच्या कामासाठी आला होता. मला यात काही आक्षेप दिसत नाही. पण तुमच्या वडिलांचे मत घेणे महत्त्वाचे आहे आणि तुझे मत खूप महत्त्वाचे आहे. मला क्षणभर आश्चर्य वाटले. तो काय बोलतोय ते मला थोडंसं समजू शकत होतं. पण मला पटकन कोणताही निष्कर्ष काढायचा नव्हता. म्हणून मी धीराने त्यांचं ऐकू लागले. माझी आई म्हणाली, बघ बेटा, एक दिवस तुला हे घर सोडावे लागेल आणि तुला माहीत आहे की राज तुझ्याशी किती घट्ट झाला आहे. त्याला तुझ्यात त्याची आई सापडते. म्हणून त्याची आजी म्हणते की तुला तिच्या घरची सून बनवायची आहे. मी आईकडे एकटक पाहत होते. ती पुढे म्हणाली की यात माझा कोणताही आक्षेप नाही. प्रदीप चांगला मुलगा आहे.
त्याने तुझ्या बहिणीला कधीच दुखावले नाही, पण स्वतःपेक्षा तिची जास्त काळजी घेतली. म्हणून माझ्या राजसाठी मी विचार केला आहे की तुला प्रदीपची वधू का बनवू नये, जेणेकरून माझा नातू शांतपणे जगू शकेल. तिचे बोलणे ऐकताच मला धक्काच बसला. मला हे आधीच कळले होते, पण आता याला मंजुरी मिळाल्याने मला प्रचंड राग येत होता. मी लगेच म्हणाले, आई, मी अशा माणसाशी लग्न करणार ही तुझी चूक आहे. माझ्या राजसाठी मला आयुष्यभर कुमारी राहावं लागलं तरी मी करेन, पण मी या व्यक्तीशी कधीही लग्न करणार नाही. हा माझ्या बहिणीचा खुनी आहे. तर माझी आई मला समजावताना म्हणाली, असे काही नाही, तू विनाकारण शंका घेत आहेस. मला यामध्ये काहीही चुकीचे दिसत नाही. त्याने तुझ्या बहिणीची जेवढी काळजी घेतली तेवढी काळजी तुझा जिजू कधी घेऊ शकेल असे मला वाटत नाही. तुझे कुठेतरी लग्न होणार आहे आणि प्रदीपने दुसऱ्या मुलीशी लग्न केले तर आमचा राज एकटा होईल. त्याच्यावर कोणी प्रेम करणार नाही. मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. जर तू त्याच्यावर मनापासून प्रेम करत असशील तर तू हा त्याग केलाच पाहिजे. मी काही क्षण पूर्णपणे शांत झाले. माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच राहिले नव्हते. सगळं संपल्यासारखं वाटत होतं. बाकी आई जे बोलली ते बरोबर होते. राजच्या वडिलांनी म्हणजे प्रदीप जिजूंनी लग्न केले असते तर त्याला ना वडिलांचे प्रेम मिळाले असते ना आईचे प्रेम. माझा भाचा दुःखी झाला असता. त्यामुळे थकल्यावर मी आईला संमती दिली, पण मी हे फक्त सूड म्हणून करत होते. त्याने माझ्या बहिणीवर ज्या प्रकारे अत्याचार केले त्यामुळेच तिला वेदना झाल्या. हे मी ठरवून टाकले होते की मी त्याला प्रत्येक क्षणी त्रास देईन. मी पण त्यांना खुश ठेवणार नाही. माझ्या निष्पाप बहिणीचा जीव जसा खराब झाला तसाच मी त्याचाही जीव खराब करीन. आमच्या बाजूने संमती मिळाली आणि त्यांच्याबरोबर इतर लोकही आले आणि मला साधेपणाने पाहून त्यांनी मला त्यांच्या घरी नेले. माझ्या अनेक इच्छा होत्या, पण त्या व्यक्तीसोबत पूर्ण करायच्या नव्हत्या. लग्नाच्या पहिल्या रात्री घरात प्रवेश करताच माझ्या भाच्याला राजला आपल्या मांडीत घ्यायचे होते. माझी सासू म्हणाली, अरे वेड्या मुली, आज तुझ्या लग्नाची रात्र आहे. तुझ्या नवऱ्यासोबत साजरी करशील का या मुलाला सोबत ठेवून? हे ऐकताच माझ्या संपूर्ण अंगाला आग लागली. मी लगेच रागाने म्हणाले, तुझ्या मर्यादेत राहा. हे सर्व सांगणारे तू कोण आहेस? आज मी तुम्हाला काहीच सांगत नाही, पण भविष्यात मी गप्प बसणार नाही. माझी स्टाईल एकदम कडक होती. तर ती अचानक घाबरली आणि राजला माझ्या मांडीवर टाकून तिच्या खोलीत गेली. मी माझ्या बहिणीच्या खोलीत पाऊल टाकत आले आणि तिच्या बेडवर बसले. या खोलीत मला माझ्या बहिणीचा सुगंध येत होता. नुसत्या कुबड्या मारून माझे डोळे भरून आले. काही दिवसापूर्वी माझी बहीण या रूममध्ये होती आणि आज मी तिच्या जागी हजर होते. हा क्षण माझ्यासाठी खूप वेदनादायी होता. राज आधीच माझ्या मांडीवर झोपला होता. मी त्याला बाजूला ठेवले आणि माझ्या बहिणीच्या खोलीकडे लक्षपूर्वक पाहू लागले. मी खूप अवाक झाले. मला समजले नाही की आम्ही इथे बसलो असताना आम्हाला काय झाले. माझ्या बहिणीचं लग्न होणार असे दिवस माझ्या डोळ्यासमोर येत होते. अचानक खोलीचा दरवाजा उघडला. माझे पती प्रदीप खोलीत शिरले. मी त्या व्यक्तीकडे तिरस्काराने पाहिले. मला आता त्या व्यक्तीचा चेहरा फाडून त्याचा सुंदर चेहरा उद्ध्वस्त करावासा वाटला. तो माझ्या जवळ बसला. बेडवर पसरलेल्या चादरीवरच्या फुलावर डोकं टेकून मी शांतपणे बोटं फिरवत होते. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, अंतरा, मी तुला ओळखतो. तू तुझ्या बहिणीवर खूप प्रेम करतेस आणि मला माहीत आहे की तू माझ्यावर आरोप करतेस की मी तुझ्या बहिणीचा खून केला आहे. पण हे बघ, हे खरे नाही. सत्य अगदी उलट आहे. तुम्ही जे पाहता ते सर्व खोट्या गोष्टीवर आधारित आहे. तू कधी तुझ्या बहिणीचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस आणि तू असेच विचार करत राहिलीस की तुझ्या बहिणीला मीच गुलाम केले होते. पण तो काहीतरी वेगळेच बोलणार होता आणि मग मी लगेच त्याच्याकडे पाहिले आणि मी रागाने म्हणाले, देवासाठी मला एकटे सोडा. मला स्वतःला समजावून सांगण्याची गरज नाही. मला कळत नाही की माझी बहीण दुःखी का होती आणि तिला दुःखी का ठेवले गेले. मी या प्रकरणाशी संबंधित नाही. आजच मी तुम्हाला सर्व काही स्पष्टपणे सांगते. मी हे लग्न केवळ माझ्या भाच्याच्या फायद्यासाठी केले आहे आणि मी तुझा हक्क तुला देईन किंवा तुझी सर्व कामे करीन अशी तू माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. जर तुमची विचारसरणी अशी असेल तर या सर्व गोष्टी तुमच्या मनातून लवकर काढून टाका, कारण मी असे काहीही करणार नाही. मला माझ्या बहिणीप्रमाणे वागू नकोस. मी खूप वाईट आहे. जर कोणी माझ्याशी थोडीशीही गडबड केली तर मी त्याच्या शेवटच्या पिढीपर्यंत त्याच्याशी पंगा घेते. त्यामुळे मला निर्दोष समजून दडपण्याचा प्रयत्न करू नका. असे म्हणत मी माझ्या भाच्याच्या शेजारी आडवी झाले. तर बराच वेळ मला माझ्या पाठीवर माझ्या पतीच्या डोळ्यांची उष्णता जाणवली. माझ्या अंगात एक विचित्र अस्वस्थता होती. ही व्यक्ती बळजबरीने माझ्याकडून त्याचे हक्क हिसकावून घेईल अशी भीतीही मला वाटत होती, पण त्याने तसे काही केले नाही. कदाचित तो माझ्या टोनने घाबरला असावा. दुसऱ्या दिवशीची सकाळ चांगलीच उजाळली. त्यांनी मला सकाळी नाश्ता करायला सोबत येण्याचा सल्ला दिला, पण मी उठण्याची तसदी घेतली नाही. आता मी त्याला सतत त्रास द्यायचे. छोट्या छोट्या गोष्टीवरून आम्ही इतके भांडायचो की तो खोलीतून निघून जायचा आणि मगच मला आराम वाटायचा. कारण जेव्हा ही व्यक्ती माझ्याजवळ असायची
तेव्हा मला राग यायचा, बाकी काही नाही. वेळ निघून जात होता आणि माझी त्याच्याशी अजिबात जमत नव्हती. कोणत्याही बहाण्याने तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा, माझ्या मनातील प्रेम जागृत करण्याचा तो प्रयत्न करायचा. त्याच्या डोळ्यात त्या भावनांची चमक मला दिसली तर मी पटकन दूर पाहत असे. तुम्ही काहीही म्हणा, तो एक तरुण पुरुष होता आणि मी एक सुंदर तरुण स्त्री आहे, जिला त्याची पत्नी होण्याचा अधिकार होता. तो जेव्हा पाहिजे तेव्हा माझ्याकडून त्याचे हक्क घेऊ शकतो, पण तरीही त्याने तसे केले नाही आणि त्यामुळेच मला आश्चर्य वाटले. जर तो अज्ञानी किंवा वाईट माणूस असता तर तो माझ्यावरही जबरदस्ती करू शकला असता. मी माझ्या बहिणीपेक्षा सुंदर असूनही आजपर्यंत त्याने माझ्या संमतीशिवाय माझ्यावर बोटही लावले नव्हते. कधी कधी माझं मन आपोआप त्याच्याकडे उडू लागलं, पण मनातील भावनांना थाप मारून मी झोपायला लावायचे. आजही तो माझ्याकडे खायला मागत राहिला, पण मी उठून त्याला चहाही दिला नाही. तो गेल्यावर मी बेडवरून उठले. आज मला बहिणीचा वॉर्डरोब बघायचा होता. माझ्या लग्नाला 1 महिना उलटून गेला होता, पण मी अजून या खोलीला हात लावला नव्हता. माझे सामानही त्या सुटकेसमध्ये पडले होते आणि त्यामुळे मला खूप त्रास होत होता. मला वाटले की मी माझ्या बहिणीचे कपडे काढून सुटकेसमध्ये ठेवू आणि वॉर्डरोबमध्ये माझे कपडे व्यवस्थित करू, जेणेकरून मला ते सोपे होईल. पण मला माहीत नव्हते माझ्या डोळ्यासमोर काय येणार आहे, आज मी काय पाहणार आहे. मी हळूच माझ्या बहिणीच्या वॉर्डरोबमध्ये कपडे लावत होते, तेव्हा मला माझ्या कपड्यांच्या अगदी कोपऱ्यात एक लाल डायरी दिसली. माझे हृदय क्षणभर हादरले. जुन्या आठवणी मनात घुमू लागल्या. दीदींना डायरी लिहिण्याची खूप आवड होती. रोज रात्री तिच्यासोबत घडलेल्या सर्व घटना ती डायरीत लिहून ठेवायची. तिच्या मूर्ख वागण्यावर मला खूप हसू यायचे, पण तिने मला सांगितले की तिला हे सर्व करायला खूप आवडते आणि तिचा असा विश्वास होता की मैत्री करणे ही सर्वात निरुपयोगी गोष्ट आहे. कारण जर तुम्ही एखाद्याला गुप्त गोष्टी सांगितल्या तर कदाचित ते सांगतील अशी भीती असते. एखाद्याला द्या, पण जर तुम्ही तुमची सर्व गुपिते एखाद्या पुस्तकात लिहिलीत तर ते काहीही बोलणार नाहीत, तर सर्व गुपिते स्वतःमध्येच ठेवतील. म्हणूनच मी पुस्तकांना माझा मित्र बनवले आहे. मी राजच्या शेजारी बेडवर बसले. मी डायरी उघडली तर पहिल्या पानावर एक मोठे दिल काढलेले होते आणि त्यात दीदीचे नाव आणि खाली विनोदचे नाव लिहिले होते. मला खूप आश्चर्य वाटले. माझ्या विचारानुसार प्रदीपचे नाव असायला हवे होते, पण एका अनोळखी व्यक्तीचे नाव पाहून मला खूप आश्चर्य वाटले. हे लिखाण फक्त माझ्या बहिणीचं होतं. शब्दांना वळण देऊन लिहिण्याचं वादळ होतं. माझं हृदय खूप धडधडत होतं. माझ्या मनात विचित्र विचार घुमू लागले आणि मी पानं उलटी पलटी करताच माझे चेहरे उजळले. त्याच्या तळाशी एक चित्र देखील होते, जिथे एक विचित्र चेहरा उपस्थित होता. खाली एक प्रेमाने भरलेली शायरी लिहिली होती. मी इतर पानावर वळले तेव्हा तिथे संपूर्ण सीन लिहिला होता की आज मी विनोदला भेटले. लग्नानंतर आज मी त्याला भेटले. यावर माझा विश्वासच बसत नाही. मला वाटले की मी त्याला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही किंवा मला त्याचा चेहराही पाहता येणार नाही. मी सध्या किती आनंदी आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझा घसा कोरडा पडला होता. मी संपूर्ण डायरी वाचत असताना माझे तळवे ओलसर होत होते. शेवटी बहिणीलाही खूप दुःख झाले. तिने लिहिले होते की मला विनोद आवडतो, पण मी तुझ्यासारख्या मुलाशी लग्न करणार नाही, कारण मी माझा हक्क दुसऱ्याला दिला आहे. प्रदीप माझ्यावर खूप प्रेम करतो, माझी खूप काळजी घेतो, मला कशाचीही कमतरता पडू देत नाही. पण असे असूनही माझे विनोदवर प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. जर मला ते मिळाले नाही तर मी मरेन. मी माझ्या कोरड्या ओठाचे चुंबन घेतले आणि पुढे लिहिले की मी प्रेग्नेंट आहे. प्रदीप आधीच आनंदाने वेडा असताना मी विनोदला हे कसे सांगू? ते मला पाय जमिनीवरही ठेवू देत नाही. वाचत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. माझी बहीण चुकीच्या गोष्टींमध्ये हरवलेली असताना मी प्रदीपबद्दल चुकीचा विचार करायचे. तर शेवटच्या पानावर लिहिलेलं सत्य वाचून मला हसू आलं. आज मी येथून पळून जाईन असे लिहिले होते. मला खूप वाईट वाटत होत आहे, पण मला माझे प्रेम परत मिळवायचे आहे आणि मी प्रेम मिळवण्यासाठी शेवटच्या थरापर्यंत जाईन. विनोद आणि मी खूप चांगली योजना बनवली आहे. प्रत्येकाला वाटेल की मी मेली आहे, पण विनोद, मी माझे उत्तम आयुष्य जगेन आणि ते कोणालाही कळू देणार नाही. तो माझा आहे आणि विनोद मिळाल्यावर मी मरेन. तर आधीच्या काही पानावर आज प्रदीपने माझ्यावर हात उचलला आहे असे लिहिले होते. त्याने माझी प्रेमपत्रे पाहिली होती आणि माझी चौकशी करत होता. माझी अवस्था खूप वाईट होती, पण आई बाबा आले आणि मला वाचवले. मी पुस्तक बंद करून पुन्हा कपाटात ठेवले. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. माझी बहीण जिवंत होती का? तिचे प्रेम शोधण्यासाठी ती घरातून पळून गेली होती. अवघ्या 1 वर्षाच्या आपल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याची तिला जाणीव नव्हती का? पण तिने कोणाचीही पर्वा केली नाही आणि सर्वांसमोर स्वतःला मृत सिद्ध करून ती आम्हा सर्वांना सोडून निघून गेली. रात्री उशिरा प्रदीप खोलीवर आला. दिवे बंद करून मी पूर्णपणे गप्प बसले होते. राज माझ्या जवळ झोपला होता. अंधारात मार्ग काढत तो पलंगावर बोचला. मला बसलेले पाहून त्याने लगेच लाईट लावली आणि माझ्याकडे बघत विचारले, काय झाले अंतरा, तू इतकी अस्वस्थ का आहेस? रडत रडत अचानक प्रदीपला मिठी मारली. मला काय झालं माहीत नाही. मला हिचकी आली होती. तो मला सतत गप्प करण्याचा प्रयत्न करत होता, पण माझी अवस्था खूप वाईट होती.
रडत रडत मी प्रदीपला दिवसभरात घडलेल्या सर्व घटना सांगितल्या आणि संपूर्ण कथा ऐकून प्रदीप पूर्णपणे शांत झाला. आणि जेव्हा मी त्याला गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की तुझ्या बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतरच मला संपूर्ण सत्य समजले. मी तिला अनेकदा समजावलं होतं की तू चुकीचं करत आहेस, तू आधीच लग्न केले आहेस. विनोदला विसर, तो तुझ्या नशिबात नव्हता. तुला जर त्याला भेटायचे असते तर खूप आधी भेटला असता. त्याने तुला नातं का पाठवलं नाही, पण तिने माझे ऐकलं नाही. आणि जेव्हा मी तुझ्या बहिणीची चौकशी केली तेव्हा मला समजले की ती विनोदसोबत त्याच्या घरी राहत होती. तेही कोणत्याही नात्याशिवाय. मी तुझ्या बहिणीला घटस्फोट दिला आहे आणि तिच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. पण मला भीती वाटत होती की तू सुद्धा तुझ्या बहिणीसारखी होशील, म्हणूनच लग्नाआधी मी तुला कसून चौकशी केली. पण तू या गोष्टीमध्ये नव्हतीस. तू फक्त माझा तिरस्कार केलास आणि मला माहीत होते की एक दिवस मी तुझ्या द्वेषाला माझ्या प्रेमाने पराभूत करीन. परंतु मला माहीत नव्हते की त्यापूर्वी तुला सर्व सत्य तुझ्या हातात मिळेल. मी रडत रडत प्रदीपची माफी मागितली तेव्हा प्रदीपने मला माफ केले आणि माझ्या डोळ्यातील अश्रू हाताने स्वच्छ केले. हसत तो म्हणाला, बरं, आता आपण आपलं भावी वैवाहिक आयुष्य सुरू करू शकतो का? कारण राजलाही धाकट्या बहिणीची गरज भासणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आत्तापासून प्लॅनिंग करावे लागणार आहे ना. असं बोलून प्रदीपच्या डोळ्यात खोडकरपणा नाचू लागला आणि मी लाजून माझा चेहरा प्रदीपच्या छातीत लपवला. आणि आज प्रदीपने मला पूर्ण अधिकाराने आपल्या मिठीत घेतले आणि मला ते प्रेम आणि आदर दिला ज्याची मी पात्र होती. आणि मी सुद्धा प्रदीपचे हे प्रेम स्वीकारले होते. प्रत्यक्षात आपल्याला दाखवलेली दृश्य अनेकदा खरी नसतात. त्यामागेही अनेक मोठमोठ्या कथा आहेत. पण आपण अज्ञानी लोक या सर्व गोष्टी पाहत नाही तर दाखवलेल्या गोष्टीवरच विश्वास ठेवतो. आज मला प्रदीपची साथ मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. तर राज देखील मला आई म्हणताना कधीच कंटाळत नाही. आमच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. प्रदीपने उघडपणे आक्षेप घेतला की मी तुझ्यावर प्रेम करतो. अंतरा, तुझ्या बहिणीसोबत मी जीव मुठीत धरून होतो. तू मला प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगितलास. आता तो माझ्यावर खुश आहे आणि मी त्याच्यासोबत राहून खूप समाधानी आहे. माझ्या आईचा निर्णय अगदी योग्य होता. प्रदीप एक चांगला माणूस आहे हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर होते आणि त्याने माझ्या बहिणीला खूप आनंदी ठेवले होते. पण माझ्या बहिणीला सुख मिळाले नव्हते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.